नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 तासांच्या चौकशीनंतर अपेक्षेप्रमाणे अटक केली. 9 वेळा समन्स पाठवूनही केजरीवाल हजर झाले नाहीत, म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे असे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या अधिकाऱ्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली, त्याच अधिकाऱ्यांनी दिल्लीतही आपली कामगिरी पार पाडली. दिल्लीच्या दारू घोटाळ्याचे असे परिणाम होतील असे केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जराही वाटले नसावे. 13 महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 4-5 महिन्यांपूर्वी अदानीच्या साम्राज्याविरुद्ध जबरदस्त फटकेबाजी करणाऱ्या संजय सिंग यांना अटक करण्यात आली. सिसोदिया यापूर्वी दिल्लीचे सरकारमधील मंत्री जैन यांनाही अटक करण्यात आली होती. हे मध्यंतरी काही काळ जामिनावर होते, पण आता ते पुन्हा जेलमध्ये आहेत. थोडक्यात सांगायचे तर आम आदमी पक्षाचे 4 खंदी मंत्री अटकेत आहेत. काल रात्रीपासून केजरीवाल यांच्या अटकेविरुद्ध देशाचे नामवंत वकील उठापटक करीत आहेत. सर्वात आधी काल रात्री सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घ्यावी असा कोर्टाच्या रजिस्ट्रार समोर आग्रह धरण्यात आला, पण तो अमान्य झाला. त्यानंतर सकाळी सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर जुन्या प्रकरणाचा जो निकाल होता तो बघितल्यावर सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नाही असे दिसल्याने केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आपली याचिका मागे घेतली. त्याचे कारण हे सांगितले की आम्ही खालच्या कोर्टात जामिनासाठी जात आहोत, त्यामुळे एकाच प्रकरणासाठी 2 न्यायालयात जाणे योग्य नाही, म्हणून हा मार्ग पत्करलाय. ज्या कोर्टात केजरीवाल यांना पेश करण्यात आले त्या कोर्टात अभिषेक मनु सिंघवी आणि इतर 2 महागडे वकील अशा 3 न्याय विद्वान वकिलांनी युक्तिवाद केला. त्यांनी ही अटक कशी बेकायदेशीर आहे हे न्यायालयाला पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यानंतर ईडीच्या वकिलांनी केजरीवाल यांनी किती पापे केली आहेत त्याचा पाढा वाचला. या दारू प्रकरणात केजरीवाल यांनी किती घनघोर घोटाळा केलाय हे त्यांच्या पुढे सादर केले. ज्या आरोपाविरुद्ध दिल्ली सरकारचे मंत्री जेलमध्ये आहेत त्याच आरोपाखाली अरविंद केजरीवाल यांनाही अटक केली आहे. त्यामुळे तोच कायदा येथेही लागू करावा असा ईडीच्या वकिलांचा आग्रह होता. 2 राज्यात सरकार असलेल्या एका पक्षाच्या प्रमुखाला आचारसंहिता लागू झाल्यावर अटक करणे हा संविधानाचा अपमान आहे असे केजरीवालाच्या वकिलांचे म्हणणे होते. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर संबंधित कोर्टाने तात्काळ आदेश न देता आपला निकाल बराच वेळ राखून ठेवला. ज्या 144 कलमाखाली केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे त्या प्रकरणात त्यांना जामीन मिळू शकत नाही असे प्रावधान आहे. पण मग तात्काळ निकाल न देता संबंधित न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला, म्हणजेच प्रकरण गंभीर आहे असे न्यायालयास वाटले असेल. आता यात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही झाली आहे की अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याने विरोधी पक्षांमधील सर्वच पक्ष ठामपणे अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने उभे झाले आहेत. म्हणजे आता इंडिया आघाडीतील पक्षांची घट्ट मैत्री झाली. यापूर्वी काँग्रेस पक्षाने दारू घोटाळ्याची चौकशी करावी असे कोणी एकेकाळी म्हटले होते. त्याच काँग्रेस पक्षाकडून केजरीवाल यांच्यावरील कारवाई म्हणजे घोर अन्याय आहे असे म्हणणे हा राजकारण बदलाचाच परिणाम आहे. खुद्द प्रियंका गांधी यांच्यापासून अनेक नेत्यांनी आता आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापासून शिवसेनेपर्यंत सर्वच पक्षांनी ईडीच्या या घिसाडघाईची कठोर शब्दात निर्भत्सना केली आहे. या कारवाईमुळे इंडिया आघाडीतील पक्षांचे आपापले मतभेद मिटून गेले असून हे सर्व पक्ष एकजुटीने उभे झाले आहेत. यापूर्वीचा रोखे घोटाळा आणि आता केजरीवालांची अटक हे मुद्दे भाजपासाठी फलदायी ठरतील की वेदनादायी ठरतील हे जनतेनेच ठरवायचे आहे. न्यायालयातील सुनावणीनंतर विरोधी पक्षाचे सर्व नेते निवडणूक आयोगाकडे गेले होते. त्यांनी आचारसंहिता लागू झाल्यावर ईडीने केलेल्या या कारवाईचा निषेध करीत ही लोकशाहीची हत्या थांबवण्याचे निवडणूक आयोगाला आवाहन केले आहे. त्याचे काय होईल ते अजून कोणालाही ठाऊक नाही. आम्ही आधीच उल्लेख केल्याप्रमाणे ज्या कलमाखाली जामीन देता येत नाही बहुधा ते कलम ग्राह्य धरून आगामी 28 तारखेपर्यंत केजरीवाल यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. 3 तास चर्चा झाल्यावर कोर्टाला निर्णय देण्यासाठी 4 तास लागले. म्हणजे केजरीवालांच्या वकिलांच्या चर्चेवर पूर्णपणे विचार करूनच या न्यायालयाने तो निर्णय दिला असावा. एकूणच पुढे काय होईल ते हो. ईडीचा फटका केजरीवालांनाही बसलाय आणि दिवसभर उठापटक करूनही जे व्हायचे ते झाले आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.